सो हॅलो एव्हरीवन, आज आपण कोळंबी भात बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कोळंबी मॅरिनेट करून घेतलेले आहेत। कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कोथिंबीर चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर मी एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी लसूण टाकलेले आहे। लसूण आणि मिरची हे दोन्ही मी एकत्र इथे टाकले आहेत आणि ते व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन होईल, म्हणजे जरा लसूण खरपूस भाजला जाईल तोपर्यंत मी त्याला परतवलेलं आहे। आणि लसूण व्यवस्थित ब्राऊन कलरचा झाल्यानंतर त्यामध्ये मी चिरलेले कांदे टाकलेले आहेत। इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे आणि आता आपल्याला कांदा जो आहे हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि त्याचा जेव्हा कलर पिंक किंवा थोडासा ब्राऊन होईपर्यंत त्याला मी व्यवस्थित परतवून घेतला आहे। जेव्हा कांदा हा माझा शिजला त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकलेले आहेत आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण आणि मिरची हे एकत्रित व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि कांदा आणि टोमॅटो असे सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थित त्याला टॉस करत आहे आणि कांदा टोमॅटो शिजण्यासाठी त्यामध्ये मी थोडा मीठ टाकलं आहे। त्यानंतर आपले घरगुती मसाले, आता ह्यामध्ये मी आपला घरगुती मसाला, हळद, गरम मसाला हे टाकलेला आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स केलं आहे। हे बघा व्यवस्थित मिक्स होतं आहे। आता हे मी थोडंसं ह्याच्यावर झाकण मारून घेतलं आहे आणि थोडा 5 मिनिटासाठी मी झाकण मारलं आहे, जोपर्यंत माझं हे मिश्रण एकत्रित होत नाही आणि व्यवस्थित त्याला त्याच्यावर तेल सुटत नाही। आता मी हे झाकण काढून तुम्ही बघू शकता की व्यवस्थित हे पण शिजलेलं आहे आणि तेल हे सेपरेट झालं आहे। आता ह्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं कोळंबी टाकलेलं आहे। मॅरिनेशनमध्ये मी कोळंबीच्या फक्त मीठ, हळद आणि ब्लॅक पेपर टाकलं होतं। आता हे व्यवस्थित घेतलं, त्याला झाकण मारलं। 5 मिनिटानंतर कोळंबी आपली शिजलेली होती आणि तुम्ही बघू शकता की एकदम मिश्रण हे सगळं एकत्रित झालं आहे। कोळंबी, कांदा, टोमॅटो सगळं एकत्रित। इथे माझ्याकडे शिजवलेला भात होता, हा मी भात आता हा मिश्रणामध्ये टाकणार आहे। तर बघू शकता तुम्ही इथे मी आपला भात टाकलेला आहे आणि ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे कोळंबीमध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मी पुन्हा हे जे हा जो कोळंबी भात आहे त्याच्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटानंतर आपण बघू शकता की आपली कोळंबी ही झणझणीत तयार आहे आणि मी साईड बाय साईड इथे कोळंबीसुद्धा फ्राय केलेले आहेत। सो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा द्या। थँक्यू।